नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्नेह स्वागत. आज आपणासाठी एक नवीन व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येत आहे. अत्यंत महत्त्वाचा असणारा हा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक मात्र करा. बघा, आज 9/7/2024 चे एक पत्रक आहे. 9/7/2024 हे एक पत्रक आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे, महाराष्ट्र शासनाची एक स्वायत्त संस्था आहे. ओके. आणि यांच्या वतीनं या ठिकाणी राज्यामध्ये असणाऱ्या सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना हे पत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे, पाठवण्यात आलेलं आहे. यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना. फार महत्वाचा विषय आहे. छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना सन 2024-25. आता ही कुणाकुणासाठी आहे? इयत्ता 9वी, 10वी, 11वी व 12वीच्या मराठा, कुणबी, मराठा व मराठा कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेऊन सादर करण्याबाबत अशा प्रकारचं हे पत्रक आहे. ओके. आता यामध्ये तुमच्या ही एक गोष्ट लक्षात आलेली असणार आहे की सदरची योजना जी आहे ती कोणासाठी आहे? मराठा, कुणबी, त्यानंतर कुणबी मराठा व मराठा कुणबी या प्रवर्गासाठी ही संबंधित योजना दिलेली. ती पण कोणत्या विद्यार्थ्यांसाठी? तर इयत्ता 9वीत शिकणारे विद्यार्थी, 10वीत शिकणारे विद्यार्थी, 11वीत शिकणारे विद्यार्थी आणि 12वी मध्ये शिकणारे विद्यार्थी. ठीक आहे. आता पुढे बघा. इथं काय सांगितलेलं आहे की आपल्याला या इयत्ता 9वी, 10वी, 11वी, 12वीत शिकणाऱ्या या प्रवर्गातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ओके. आता या ठिकाणी हे जे काही अर्ज आहेत हे अर्ज भरत असताना अर्जाचा नमुना, मुख्याध्यापक, प्राचार्य शिफारस पत्र, अर्ज भरताना विचारात घ्यावयाच्या सूचना, अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे याची सविस्तर पद्धतीने सूचना देण्यात आलेली आहे. आणि मग शेवटी शिक्षणाधिकारी काय करणार आहेत? तर सर्व जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी हे आपल्या अर्जाची छाननी करणार आहेत, पडताळणी करणार आहेत आणि त्याच्याबद्दलची कार्यवाहीच्या बाबतीत ते गट शिक्षण अधिकारी व प्रशासन अधिकारी किंवा मनपा यांना आपापल्या स्तरावरून ते कळवणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पालक बंधू भगिनींनो, या ठिकाणी आपणास आवश्यक जी माहिती आहे ती कोणती आहे की या ठिकाणी आपण जर या प्रवर्गामध्ये बसत असाल तर आपल्या संबंधित शाळेमध्ये जाऊन आपला पाल्य जर 9वी, 10वी, 11वी, 12वी मध्ये शिक्षण घेत असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी चौकशी करणं अत्यंत आवश्यक आहे. आता यामध्ये जे काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टी काय दिलेल्या आहेत? महत्वाचं काय आहे बघा, तर 30 ऑगस्ट ही काय दिलेले? मुदत दिलेले. 30 ऑगस्ट 2024 पर्यंत योजना शिक्षणाधिकारी यांना सादर करावीत. गट शिक्षणाधिकारी यांना म्हणजे या तारखेच्या अगोदरच आपणास काय करायचं आहे? समोर अर्ज जे आहेत ते प्रशालेमध्ये जमा करायचे आहेत. हे या लिंक वरून किंवा या पत्रकावरून आपल्या लक्षात येतं. महत्वाचा मुद्दा आहे. 30 ऑगस्ट 2024 ला या ठिकाणी काय करणार आहे? ते गट शिक्षण अधिकारी शिक्षण अधिकाऱ्यांना अहवाल सादर करणार आहेत. म्हणजे तुम्हाला येत्या आता हे जे काही पत्रक आलेलं आहे त्या आता लगेच प्रोसेस जी आहे ती सुरू करावा लागणार आहे. ओके. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे. आता हे सर्व शिक्षणाधिकारी लेवलचं कार्य आहे. त्या ठिकाणी ते स्पीड पोस्टाने वगैरे ह्या पत्त्यावरती त्या ठिकाणी ते पाठवतील. बघा, शिक्षणाधिकाऱ्याचं कार्य आहे ते काय आपण लक्ष देण्याची गरज नाहीये. आपल्याला महत्वाचा मुद्दा काय आहे बघा,
आता या ठिकाणी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा दिलेला आहे की एनएमएमएस ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या जे विद्यार्थी एनएमएमएस परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत परंतु त्यांना केंद्र शासनाची एनएमएमएस शिष्यवृत्ती जी आहे ती मिळालेली नाही, एनएमएमएस शिष्यवृत्ती मिळालेली नाही, असे जे विद्यार्थी आहेत ते इयत्ता 9वी मध्ये सध्या शिक्षण घेत आहेत, असे या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. लक्षात आलं का मुद्दा? म्हणजे तुम्हाला जर एनएमएमएस ही शिष्यवृत्ती प्राप्त झाल्या असेल आणि तुम्ही जर या प्रवर्गामध्ये येत असाल तर तुमच्यासाठी सदरची शिष्यवृत्ती योजना ही लागू नाहीये. हा या ठिकाणी महत्वाचा मुद्दा लक्षात येतो. आता यामध्ये इयत्ता 10वी मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या या प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत ते इयत्ता 9वी मध्ये त्यांनी 55% मिळवणे आवश्यक आहे. ओके, आणि त्यांना अर्जासोबत वार्षिक परीक्षेच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत जोडणं अनिवार्य केलेलं आहे. त्यानंतर 11वी मध्ये विद्यार्थी जर शिक्षण घेत असेल तर त्याला 10वी मध्ये 60% गुण पडणं आवश्यक आहे. त्यानंतर 12वी मध्ये जर तो शिक्षण घेत असेल तर त्याला 11वी मध्ये 55% गुण मिळवणं आवश्यक आहे. ओके, त्यानंतर मगाशी मी जो काही मुद्दा सांगितला तो या पत्रकामध्ये दिलेला आहे. तो महत्वाचा मुद्दा कोणता आहे बघा, की नॅशनल मेरिट कम मीन स्कॉलरशिप म्हणजे एनएमएमएस परीक्षा उत्तीर्ण झालेले व केंद्र शासनाच्या मेरिट लिस्ट मध्ये येऊन शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती स्वीकारू नयेत. म्हणजे मागाशी मी जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे तो मुद्दा इथं दिलेला आहे. आता ह्या ठिकाणी लिंक सुद्धा दिलेली आहे, ती लिंक सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. 9वीच्या विद्यार्थ्यांनी सदरच्या वेबसाईट वरती जाऊन अर्ज भरायचे. 10वीचे दिलेले, 11वीचे दिलेले, 12वीचे सुद्धा दिलेले आहे. ठीक आहे. आता खालील शाळेतील विद्यार्थी हे छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता कोण कोण अपात्र आहे तर विना अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी, तसेच सोयी अर्थसहाय्यित शाळेतील विद्यार्थी व ज्युनियर कॉलेज विद्यार्थी त्या ठिकाणी काय आहेत ते अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी अपात्र आहेत. जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी सुद्धा अपात्र आहेत. शासकीय वसतिगृहाच्या सवलती जर ते घेत असतील, भोजन व्यवस्थेचा लाभ जर घेत असतील, आश्रमशाळा वगैरे, तर त्यांच्यासाठी ही सदरची योजना लागू नाहीये. सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी ही योजना लागू नाहीये. हे सर्व जर तुम्ही अर्ज केला आणि या प्रवर्गामध्ये जर असाल तर तुमचा अर्ज शासन स्वीकारणार नाही. आता महत्वाचा मुद्दा काय येतो की त्याला उत्पन्नाची अट किती आहे. उत्पन्नाची अट किती आहे या ठिकाणी बघा, उत्पन्नाची अट जी आहे ती सुद्धा दिलेली आहे. उत्पन्नाची अट 3,50,000 इयत्ता 9वी व इयत्ता 10वी मधील विद्यार्थ्यांसाठी दिलेले आहे. आणि ते हे आई वडील दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न जर 3,50,000 पेक्षा कमी असेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र आहात वरच्या क्रायटेरिया प्रमाणे. ओके, आणि तो मार्च 2025 पर्यंत वैध असलेला उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. मार्च 2025 पर्यंतचा उत्पन्नाचा दाखला जो आहे तो आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर 11वी 12वीचे जे विद्यार्थी आहेत, 11वी 12वी मध्ये शिक्षण घेत असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या चालू आर्थिक वर्षातील पालकांच्या नावे 1,50,000 पेक्षा कमी उत्पन्न असलेला तहसीलदारांच्या स्वाक्षरीतील दाखला असणं आवश्यक आहे मार्च 2025 पर्यंत. महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे इथं 9वी 10वी साठी 3,50,000 एवढी उत्पन्नाची अट आहे, तर 11वी व 12वी साठी 1,50,000 ची अट दिलेली आहे उत्पन्नाची. आता या सदरच्या योजनेसाठी त्या ठिकाणी नमुन्यात शिष्यवृत्तीस मागणी केलेला अर्ज इयत्ता 9वी 10वी त्याचबरोबर 11वी 12वी साठी स्वतंत्र अर्ज करणं आवश्यक आहे. प्राचार्यांचं, मान्य मुख्याध्यापकांचं
त्या ठिकाणी शिफारस पत्र जोडणं गरजेचं आहे. उत्पन्नाच्या दाखल्याची सत्यप्रत असली गरजेचं आहे. आधार कार्डचे सत्यप्रत असलेलं आहे. स्वतःचं नावे बँक खातं सुद्धा महत्वाचं आहे. त्याचं पहिल्या पानाची सत्यप्रत जोडायचं आहे. नाव, खाते क्रमांक, IFSC कोड तिथं व्यवस्थित दिसणं गरजेचं आहे. आणि सदरचं खातं हे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असणं फार गरजेचं आहे. ओके, NMMSच्या बाबतीत मी तुम्हाला मुद्दावरती क्लिअर केलेला आहे. आता या ठिकाणी महत्वाचा एक मुद्दा काय दिलेला आहे की NMMS परीक्षा तुम्ही जर उत्तीर्ण असाल, NMMS परीक्षा जर उत्तीर्ण असाल तर त्या ठिकाणी NMMS परीक्षेचं उत्तीर्ण गुणपत्रक आणि निकाल पत्रक जोडणं गरजेचं आहे. इतर अनावश्यक कागदपत्रे जोडण्याची काहीही आवश्यकता नाही. आता हे सर्व अर्ज जे आहेत ते शाळा स्तरावरती त्या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपात भरून झाल्यानंतर, शाळेचं सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर मग पुढची प्रक्रिया जी आहे ती शाळा स्तरावरती करण्यात येईल. गट शिक्षण अधिकारी, प्रशासन अधिकारी जे आहेत ते आपले अर्ज पडताळून पाहतील. ठीक आहे. आता पुढे काय मुद्दा दिलेला आहे, पुढचा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा दिलेला आहे की इथं बघा महत्वाचा मुद्दा दिलेला आहे की अर्ज भरताना घ्यावयाची दक्षता काय आहे. विहित नमुन्यात नसलेले अर्ज, झेरॉक्स काढून लिहिलेल्या अर्जाची झेरॉक्स काढून सादर केलेला अर्ज, जे तुम्ही अर्जाची प्रिंट काढली आणि ते भरून दिला हातानं, ते चालत नाहीये. ऑनलाईन भरलेल्या माहितीची प्रिंट काढून सादर केलेले अर्ज. ओके, त्यानंतर हे सर्व अर्ज भरले जाणार नाही. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची, मुख्याध्यापक, प्राचार्यांची स्वाक्षरी नसलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. चुकीची माहिती भरलेला अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अपूर्ण कागदपत्र असलेले अर्ज सुद्धा स्वीकारले जाणार नाहीत. अशा पद्धतीनं या ठिकाणी हे महत्वाचे मुद्दे जे आहेत ते नोट करून घ्या. त्याच्यानंतर पुढे हा पत्ता दिलेला आहे. या ठिकाणी हा आपल्या लेवलवरती नाही, शाळा त्या ठिकाणी बघून घेईल. ओके, तर या पद्धतीनं हे पत्रक महत्वाचं आहे. आता यामध्ये इयत्ता 9वी साठी अर्जाचा नमुना दिलेला आहे. इथं बघा, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा NMMSच्या धर्तीवर छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती मिळण्याबाबत इथं हे पत्रक दिलेलं आहे. या पद्धतीचा फॉर्मॅट आहे. या पद्धतीचा फॉर्मॅट जो आहे तो दिलेला आहे. नेम ऑफ द स्टुडंट, स्टुडंट ID, आधार नंबर, स्कूल नेम, UDIS नंबर, कास्ट नोटेड फ्रॉम जनरल रजिस्टर. तुमचं जे काही शाळेतील जनरल रजिस्टर आहे त्याच्यानुसार हे सगळं भरणं गरजेचं आहे. त्याच्यावरती जे काही नोंदी आहेत त्याच नोंदी इथं असणं आवश्यक आहे. ओके, त्यानंतर ही सगळी माहिती जी आहे ही सगळी माहिती आपल्याला भरावी लागते. सगळी माहिती जी आहे ते आपल्याला भरावी लागते. ठीक आहे, या पद्धतीनं हे सर्व माहिती भरा. प्रपत्र क आहे, मुख्याध्यापकांचं प्रमाणपत्र आहे. त्यानंतर इथे 10वी साठी आहे. याच पद्धतीनं 11वी 12वी साठी सुद्धा दिलेला आहे. मित्रांनो, अत्यंत महत्वाची ही शिष्यवृत्ती योजना आहे. तुम्ही जर पात्र असाल तर या शिष्यवृत्तीच्या संदर्भामध्ये प्रशालेमध्ये चौकशी करू शकता. त्याचबरोबर वेबसाईटवरती सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा म्हणून शेअर करा. आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.